की तुम्ही डिझायनरचे लाख लाख रुपये देत नाही आणि बिल्डरकडे तुमचे इतके करोडोचे रुपये जे आहेत तिथे तुम्हाला लाख रुपये डिस्काउंट मागता येत नाही. वर्षभर लेट झालं फ्लॅट तरी. प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं एक स्वतःचं घर असावं, पण आजकाल फक्त स्वतःचं घर असून उपयोग नाहीये. न्यूली मॅरिड कपल्स हे नुकताच त्यांचं लग्न झालेलं असतं, प्लस त्यांच्याकडे EMIचा बर्डन असतो. त्यांनी आत्ताच फ्लॅट घेतलेला आहे, सो त्यांचा EMI चालू झालेला असतो. सो त्यांचे एक्सपेक्टेशन्स खूप हाय असतात आणि बजेट खूप कमी असतं. पूर्वीच्या काळी घरं खूप मोठी असायची, लाईक एव्हरीथिंग हॅड अ डेझिग्नेटेड स्पेस. माझघर, पडवी, अंगण, की मला असं घर पाहिजे, तसं घर पाहिजे. तेव्हा सगळ्यात प्रथम तुम्ही त्यांना काय सांगा? मंदिरामध्ये कधीही आपली ईशान्य कोपऱ्याला मंदिर असावं आणि मंदिर कधीही बेडरूममध्ये ठेवू नये. ओके. ते नेहमी हॉलमध्येच असावं. किचनमध्ये कधीही काम करताना फेसिंग हे नेहमी पूर्वेला असावं. हिडन डोअरचं सध्या खूप जास्त लोकांना हवं असतं. जितके लाईट्स कलर तुम्ही यूज करता तेवढा तुमचा एरिया मोठा दिसतो. कोणत्याही घराचं इंटिरियर करताना ते फक्त डिझाईन आणि एस्थेटिकली कसं दिसतंय हे महत्त्वाचं नाहीये, तर त्या क्लायंटच्या फॅमिलीचा कम्फर्ट होतं हे जास्त महत्त्वाचं आहे. पीपल ऑप्ट फॉर रेंटल होम्स. एनी सेलिब्रिटी होम यू वुड लाईक टू डिझाईन? हॅलो अँड वेलकम बॅक टू येट अनदर एपिसोड ऑफ नॅव्हिगेट विथ केतकी साने. प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं एक स्वतःचं घर असावं, पण आजकाल फक्त स्वतःचं घर असून उपयोग नाही आहे. स्वतःचं घर आणि मनासारखे इंटिरियर्स हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. बिकॉज विदाउट द राईट इंटिरियर्स इट इज लाईक हॅव्हिंग अन एक्सपेन्सिव्ह आयफोन विदाउट वायफाय एनेबल्ड इन इट. So on this note, let me welcome Deep Thakur and let's continue navigating this conversation about interior designing. Hello Deep. Hello. So glad to have you here. तुमच्याबद्दल एक छोटंसं इंट्रोडक्शन देऊ शकता? हॅलो, नमस्कार. मी दीप ठाकूर. माझ्या फर्मचं नाव आहे RT इंटिरियर्स आणि आपण ऑल मुंबई, नवी मुंबई आणि वसई विरार, इवन गुजरात नियरबाय एरिया या सर्व लोकेशन्समध्ये प्रोजेक्ट्स करतो. ओके, इंटरेस्टिंग. सो बरेचदा जेव्हा नवीन कपल्स तुमच्याकडे येतात की मला असं घर पाहिजे, तसं घर पाहिजे, तेव्हा सगळ्यात प्रथम तुम्ही त्यांना काय सांगता? सर्वप्रथम तर मी त्यांचं बजेट विचारतो, कारण न्यूली मॅरिड कपल्स हे नुकताच त्यांचं लग्न झालेलं असतं, प्लस त्यांच्याकडे EMIचा बर्डन असतो. त्यांनी आत्ताच फ्लॅट घेतलेला आहे, सो त्यांचा EMI चालू झालेला असतो. सो त्यांचे एक्सपेक्टेशन्स खूप हाय असतात आणि बजेट खूप कमी असतं. कारण आजकाल रील्स, पिंटरेस्ट ह्या गोष्टीमुळे ते खूप साऱ्या गोष्टी रेफरन्सेस ऑलरेडी त्यांनी काढलेले असतात आणि त्या कम्पेअर त्यांचं बजेट 50% ही नसतं. ओके. मग त्यांना कन्व्हिन्स करणं आम्हाला थोडंसं कठीण जातं. मग त्याच्यातून कन्व्हिन्स करून आम्ही एक मार्ग काढतो आणि त्यांची डिझायनिंगची प्रोसेस स्टार्ट मग करतो. त्यांना काय सांगून तुम्ही कन्व्हिन्स करता टिपिकली? पहिले तर त्यांचं बजेट जाणून घेतो. ओके. त्या बजेटमध्ये आपल्याला काय पॉसिबिलिटी आहे हे आपण समजावतो ओके. आणि त्यानंतर त्यांच्या रिक्वायरमेंट नोट करून त्यावर आपण वर्कआउट करतो. ओके. आता बजेट कमी असेल किंवा जास्त असेल, क्वालिटीच्या बाबतीत अशी कुठली एक गोष्ट आहे जी तुम्ही नॉन निगोशिएबल आहे तुमच्यासाठी? बरोबर. बजेट कितीही असू दे, ते मिनिमम असेल एक 5 लाख असू दे किंवा 10 लाख असू दे, इंटरनल ज्या गोष्टी आहेत जसं की प्लाय आहे, काही फेविकॉल्स आहेत, हिंजेस आहेत, चॅनल्स आहेत, टेंडम आहेत, ह्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करत. ओके. ती आमची एक स्टँडर्ड ठरलेली एक क्वालिटी आहे. त्या क्वालिटीच्या आपण खाली येत नाही. ओके. त्याच्या अप्पर लेवलला आपण जाऊ शकतो, पण त्याच्या खाली आपण नाही येत. ओके. सो एका लाईनमध्ये तुमची डिझाईन फिलॉसॉफी सांगायची झाली तर कसं सांगाल? कोणत्याही घराचं इंटिरियर करताना ते फक्त डिझाईन आणि एस्थेटिकली कसं दिसतंय हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्या क्लायंटच्या फॅमिलीचा कम्फर्ट आणि त्यांना ते रोजच्या जीवनामध्ये कसं इझी टू ॲक्सेस होतं हे जास्त महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या काळी घरं खूप मोठी असायची, लाईक हो. एव्हरीथिंग हॅड अ डेझिग्नेटेड स्पेस. माझघर, पडवी, अंगण. आजकाल स्पेसेस खूप छोट्या झालेत, हो. विच इज वाय मल्टी फंक्शनॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे एखादी लिव्हिंग रूम फॉर एक्झाम्पल, त्याला मल्टी फंक्शनल करायचं तर तुम्ही काय 2-3 गोष्टी सजेस्ट कराल? ओके. जसं आजकाल वर्क फ्रॉम होम खूप लोकांचं आहे, सो आम्हाला त्या लिव्हिंग एरियामध्ये एक कॉर्नर असा करावा लागतो की जिथे आपण एक वर्क स्पेस किंवा वर्क फ्रॉम होम त्या 2 कपलसाठी असते Correct. किंवा कधी आपण सिंगल पर्सनसाठी डिझाईन करतो. डायनिंग एरिया आपल्याला करायचा असतो कंपल्सरी. मंदिराची एक जागा असते, ती पण आम्ही सजेस्ट करतो की लिव्हिंग रूममध्ये असावी. तर अशा पद्धतीने आपण तो लिव्हिंग रूम डिझाईन करतो. मल्टी फंक्शनल करू येस. शकतो. आता एक बरेचसं कन्फ्युजन असतं. खूप जण आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर, इंटिरियर डेकोरेटर हां. ह्या सगळ्या टर्म्स यूज करतात. तर या तिन्हीमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे?
आर्किटेक्ट हा आर्किटेक्चर लेआउट करतो, ज्याच्यामध्ये तुमचे बंगलोचे सिव्हिल लेआउट्स आले, त्यानंतर पूर्ण प्लॅनिंग आलं, त्याचं एक्सटेरियर आलं. विच इज मेनली बाहेरचं. येस येस. आणि इंटिरियर डिझायनर हा टोटली स्टार्ट टू एंड डिझायनिंग प्रोसेस फॉलो करून तो डिझायनिंग करतो. आतमधलं. येस, आतमधलं. इवन एक्सटिरियर डिझायनिंग ही आम्ही प्रोव्हाइड Okay. करतो. पण इंटिरियर डेकोरेटर्स जे आहेत त्यांचं काम आहे फक्त डेकोरेशन करणं. जसं एखादा लिव्हिंग रूम आहे, तिथे काही शोपीस आपण घेऊन येतो, ते त्या जागेवर प्लेस करतो. जसं काही कर्टन्स चेंज करणं आहे, वॉलपीस आहे, ओके फक्त सोफा रेडीमेड सोफा आणून ठेवला, ओके टी व्ही युनिटवर काही आयटम्स ठेवले. पण डिझायनर जो आहे तो प्रॉपर प्लॅनिंग करून क्लायंटच्या रिक्वायरमेंट घेऊन त्यानंतर थीम डिझाईन करून आम्ही ती म्हणजे एखादी गोष्ट तोडून परत रिबिल्ड करणं हे डेकोरेटर नाही करणार, इंटिरियर डिझायनर येस करू डिझायनर शकतो. करतो. ओके. आता मगाशी तुम्ही म्हटलं की पिंटरेस्टवरनं AI वरनं सगळे रेफरन्सेस घेऊन येतात. हो. इन दॅट केस तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येक क्लायंटला हां. एक बेसिक नॉलेज असलं पाहिजे विथ रिस्पेक्ट टू प्लंबिंग किंवा इलेक्ट्रिकल युनिट्स? येस, बेसिक नॉलेज म्हणजे त्यांच्या बेसिक ज्या आपण जसं तुम्ही नवीन फ्लॅट घेता, तर नवीन फ्लॅटमध्ये त्याची प्लंबिंग, त्याचं इलेक्ट्रिक ह्याच्यासाठी एक सर्वे असतो. ओके सो तुम्ही ते एक इन्स्पेक्शन आमच्या डिझायनरकडून त्याचे आम्ही काही चार्जेस घेतो, तर ते तुम्ही करणं गरजेचं आहे. काही क्रॅक्स असतात, ओके तुम्ही इतके इन्व्हेस्ट करून EMI भरून तो फ्लॅट नवीन घेता, तर ते इन्स्पेक्शन करणं खूप गरजेचं आहे. ओके. सो आयडियली हे इन्स्पेक्शन घर घेण्यापूर्वी झालं पाहिजे ना, सो दॅट. येस येस. हो ओके. आणि इन अ सिनारिओ जिकडे एव्हरी टाईम लेट्स से यू आर नॉट अवेलेबल, हो तर ॲज अ क्लायंट त्यांनी स्वतःचा सेन्स यूज करून कुठल्या 3-4 गोष्टी नीट बघितल्याच पाहिजेत बिफोर परचेसिंग अ हाऊस, सो दॅट इन फ्युचर डिझाईन पहिले करताना. तर तुम्ही कोणत्या बिल्डरकडे जाता, त्याचं कन्स्ट्रक्शनची क्वालिटी काय आहे, ओके तिथे त्यांनी कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे, तुम्हाला त्या पॅकेजमध्ये काय काय अवेलेबल आहे, की इवन तुम्हाला आजकाल बिल्डर तुम्हाला फॉल सिलिंग, बेसिक लाईट्स, फॅन्स, इवन किचन, मॉड्युलर किचन, ह्या सर्व गोष्टी बिल्डर प्रोव्हाइड करतो. पण ते वर्थ आहे का त्या कॉस्टिंगमध्ये, की इवन तुम्ही तिथे 20 लाख रुपये एक्स्ट्रा टाकतायत आणि त्या गोष्टी तुमच्या फक्त 7 लाख रुपयामध्ये होत आहेत. पण हे कसं कळणार लाईक सर्वसामान्यांना? आता तुम्हाला मे बी बाय नाव यू हॅव एन आय की बघूनच समजणार आहे की Yes. हे लाईक कुठली क्वालिटी आहे कुठली बरोबर नाही आहे. बट असे काही टिप्स आणि हॅक्स सांगू शकता का की समबडी हू इज न्यू त्यांना ते पटकन दिसून येईल? म्हणून मी आधी लास्ट टाईमच्या माझ्या ह्या आधीच्या पॉडकास्टमध्येही बोललो होतो, की जर तुम्ही फ्लॅट घेताना किंवा तो फायनल करताना आणि काहीही काम चालू करायच्या आधी जर डिझायनरला हायर केलं, करेक्ट करेक्ट तर तुमचे काही पैसे, खूप सारे पैसे वाचू शकतात. करेक्ट करेक्ट. सो आता सर्व प्रकारचे क्लायंट्स तुमच्याकडे येत हो. असतील. समबडी हू इज ओपन टू युअर क्रिएटिव्ह प्रोसेस, हो समबडी जे मध्ये मध्ये खूप असं मला असंच करायचं आहे तसंच दोन्ही करायचं प्रकारचे. आहे. हो सो व्हॉट आर दोज 3 ग्रीन फ्लॅग्स इन अ क्लायंट दॅट यू विल वॉच आउट फॉर? सुरुवातीला तर पहिल्या मीटिंगमध्ये आम्हाला हे समजतं की हा क्लायंट आधी किती डिझायनरसोबत मीटिंग करून आमच्याकडे आलेला आहे, हे त्यांच्या बोलण्यातून समजतं. कारण काही टेक्निकल वर्ड त्यांच्याकडून येतात, सो आम्हाला त्याची आयडिया येते. त्यानंतर त्यांचा बोलायचा जो एक ट्रान्सपरन्सी असते, त्या ट्रान्सपरन्सीमध्ये इवन पेमेंट टर्म्स, ह्या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला ग्रीन फ्लॅग मिळून जातो. आणि काही ठिकाणी फक्त तू आधी आम्हाला डिझाईन दाखव किंवा काही आम्हाला बेसिक प्लॅनिंग करून दाखव, तिथे रेड फ्लॅग असतो. ओके तिथे पेमेंटचे इश्यू 100% आम्हाला येतात. किंवा त्यांचे फ्रीमध्ये एक्सपेक्टेशन्स असतात की ह्यांनी काहीतरी आम्हाला दाखवावं विदाऊट ॲडव्हान्स. ओके. सो बरेचदा असंही होऊ शकतं दॅट क्लायंट्सना व्हिज्युअली इमॅजिन नाही करता येणार एखादं डिझाईन, तर मग ते प्रिंट टू 3D हां ती जर्नी तुम्ही कशी एक्सप्लेन करता? बिकॉज एव्हरीथिंग इज इन्व्हॉल्विंग अ कॉस्ट. तर मग बरोबर. हाऊ डू यू बॅलन्स दॅट की तुम्हाला तुमचं कॉस्ट पण मॅनेज करायचं आहे, ॲट द सेम टाईम क्लायंटला ते बिगर पिक्चर पण दाखवायचं आहे? हो, पण आपण 2D प्लॅनिंग नंतर 3D डिझाईन तर प्रत्येक क्लायंटसाठी बनवतो, त्यानंतरच आपण साईटवर काम चालू करतो. ओके ओके सो आपण फर्स्ट एक ऑप्शन देतो, तो ऑप्शन जर त्यांना आवडला नाही तर आपण नेक्स्ट ऑप्शन देतो. ओके पण सर्वप्रथम आपण पिंटरेस्टवरून किंवा काही रेफरन्सेस आम्ही शेअर करतो, काही रेफरन्सेस आम्हाला क्लायंट शेअर करतात, ओके. त्या बेसवर आपण नेक्स्ट स्टेप करतो. आता पिंटरेस्ट मध्ये टिपिकली काय म्हटलं वेस्टर्न इन्फ्लुएन्सचे रेफरन्सेस खूप असतात. हो म्हणजे खूप असतात. देर इज लॉट ऑफ लाईक सॉलिड पॅलेट्स, प्लेन, हो. बेज, अमुक तमुक.
वेरएज इंडियन कलर स्कीम हॅज ऑलवेज बीन व्हेरी व्हायब्रंट. तर तुम्हाला कुठली स्टाईल जास्त आवडते? मला कुठली स्टाईल जास्त आवडते यापेक्षा त्या घरात राहणाऱ्या फॅमिलीला काय आवडतं हे आधी आपण बघतो. ओके. अँड देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? येस, त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप घेतो. सो हाऊ डू यू, आता लेट्स से की मी तुमच्याकडे एक असा पिंटरेस्टचा रेफरन्स घेऊन आले, हो, बट तुम्हाला वाटते की त्या घराची वाईब इज समथिंग दॅट शुड टेक ऑन मोर कलर्स, किंवा मागे आपलं बोलणं झालं तेव्हा तुम्ही म्हणाल की तुम्ही थोडंफार बेसिक वास्तूसुद्धा बघता. बरोबर. तर हाऊ डू यू गो अबाउट दॅट जर्नी? पहिली गोष्ट तर आपण जेव्हा पहिली मीटिंग करतो तेव्हा त्या क्लायंटकडून हे जाणून घेतो की त्यांना वास्तूवर किती विश्वास आहे. बरोबर. जितका ते बिलीव्ह करतात वास्तूवर त्या पद्धतीने आपण त्यांना ते सजेस्ट करतो. पण 5 ते 6 बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही 100% त्यांना सांगतो की ह्या तुम्ही वास्तूमध्ये फॉलो करायलाच हव्यात. विच इज? जसं की मेन एंट्रन्स आपण बघतो, जर फ्लॅट घेतलेला असेल तर त्याच्यामध्ये आमच्याकडे काही स्कोप नाही आहे. ओके. तुमची मंदिराची दिशा, त्यानंतर किचनमध्ये किचन कोणत्या दिशेला आहे, इवन किचनची दिशा जरी वेगळी असेल तरी किचनमध्ये काम करणाऱ्या स्त्रीचं फेसिंग हे कोणत्या दिशेला आहे. त्यानंतर मास्टर बेडरूमची दिशा, त्यानंतर तुमची स्टडी, लहान मुलं असतील किंवा तुमचं वर्क फ्रॉम होम आहे तर तुमची स्टडी करायचं डायरेक्शन, ओके. झोपायचे डायरेक्शन्स, हे 5 ते 6 गोष्टी आम्ही फॉलो करायला कुठल्या आयडियल डायरेक्शन्स आहेत फॉर एंट्रन्स, फॉर किचन, फॉर मास्टर किचनमध्ये कधी सर्वप्रथम तर आपलं मंदिर आहे. मंदिरामध्ये कधीही आपली ईशान्य कोपऱ्याला मंदिर असावं आणि मंदिर कधीही बेडरूममध्ये ठेवू नये. ओके. ते नेहमी हॉलमध्येच असावं. इवन तुम्ही व्हेज खात असाल तर किचनच्या एखाद्या ओपन किचन असेल तर तो एक कॉर्नर, डायनिंग कॉर्नर आपण युटिलाइज करू शकतो. बेडरूममध्ये कधीही मंदिर नसावं. झोपताना आपलं डोकं कधीही उत्तरेला नसावं. ओके. किचनमध्ये कधीही काम करताना त्या स्त्रीचं किंवा त्या लेडीचं फेसिंग हे नेहमी पूर्वेला असावं. ओके. आणि स्टडी आणि स्टडी वेस्टला असेल तर चांगलं आहे, ईस्टला पण छान आहे, वेस्ट सर्वात बेस्ट आहे. ओके. सो तुमचं ओके. सो बरेचदा हेही होऊ शकतं की एखादं काम तुम्ही स्वतः केलेलं तुम्हाला नाही आवडलं आहे, बट ते क्लायंटला खूप आवडलं आहे. असं काही गमतीशीर किस्से आहेत का? तसं तर झालं नाही आहे कधी. ओके. म्हणजे बिकॉज त्याच्यामध्ये बरेचदा क्लायंटचं असतं की आम्हाला अमुकच पाहिजे आणि यू आर लाईक की ठीक आहे असं घ्या. म्हणजे वेन यू चेक की तुमचं बेंचमार्क काय आहे, की लेट्स से की तुम्हाला एक डिझाईन आवडलं हां, लेट्स से दर 2 डिझाईन्स, डिझाईन ए, डिझाईन बी. हो तुम्हाला जास्त ए आवडलंय, हो बट क्लायंट इज लाईक की मला बी आवडलं, आणि आवडलंय. इवन आफ्टर द होल आउटकम इन युअर हेड युअर लाईक की नाही हे बेटर हे दिसलं छान झालं असतं, असतं. बट ठीक आहे क्लायंटला तेच आवडलं. सो हाऊ डू यू डील क्लायंट त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड असतात. हाऊ डू यू डील विथ युअर सेल्फ, म्हणजे विथ युअर क्रिएटिव्हिटी? माझी क्रिएटिव्हिटी मी दोन्ही ठिकाणी दाखवतो, ए मध्ये पण आणि बी मध्ये पण. पण क्लायंटला जर बी मध्ये सॅटिस्फॅक्शन आहे तर मग ऑफकोर्स आपण बी मध्ये जाऊया आणि तसं ॲज इट इज आपण डिसाईड करतो. ओके. आणि ओव्हरऑल जे प्रोसेस असते, लेट्स डिझायनिंग प्रोसेस किंवा ॲक्च्युअल वर्क हां. किंवा फायनल द होल पेमेंट थिंग, ओव्हरऑल सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त चॅलेंजिंग रोल कुठे असतो? एक्झिक्युशन करणं साईटचं. ओके. कारण डिझाईन तर आपण दाखवतो, तुम्ही इमेज मला एखाद्या पिंटरेस्टवरून पण घेऊन येणार, पण तो साईटवर एक्झॅक्टली करून घेणं हे चॅलेंजिंग असतं. ओके. एखादा असा काही किस्सा तुम्हाला सांगायला आवडेल का, जिकडे इट वॉज लाईक अ व्हेरी टफ प्रोजेक्ट टू एक्झिक्यूट? टफ प्रोजेक्ट असं नाही म्हणता येणार, पण आजकाल खूप लोकांना ओपन किचन किंवा ह्याची कन्सेप्ट आलेली आहे. मग तिथे आम्हाला सिव्हिल वर्क करून काम करावं लागतं. काही ठिकाणी आपण पॅसेज आणि बाकी लिव्हिंग रूमपासून पूर्ण एरिया जो आहे तो ब्रेक करतो. त्यासाठी आपण काही हिडन डोअर्स करतो. काही आता एक मी जस्ट प्रोजेक्ट केला होता एका बंगलोचा. त्या बंगलोमध्ये मास्टर बेडरूमच नव्हता. ओके. सो तिथे मी टोटल सिव्हिल लेआउट त्याचा चेंज करून तिथे मास्टर बेडरूम विथ वॉकिंग वॉर्डरॉब आणि तिथे आपण जॅकुझी पण बसवलं. ओ नाही. सो तो खूप चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता. आणि त्या जॅकुझीच्या वर आपण फिश टँक बसवलेलं आहे. लाईक इंटरेस्टिंग एक्झाम्पल. आता बरेचसे ट्रेंड्स असतात की वॉल माउंटेड बेड असतो, किंवा असे कुठले आत्ता सध्याच्या घडीला ट्रेंड्स चालू आहेत? असं हिडन डोअरचं सध्या खूप जास्त लोकांना हवं असतं. एक हिडन की होल्डर
म्हणजे हिडन एलिमेंट्स खूप हल्ली लोकांची डिमांड आहे की मला हे हिडन हवं ते हिडन हवं ज्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत अशाही गोष्टी लोक म्हणतात की हे हिडन ओके. कर. त्या ठिकाणी ते ठीक आहे की काही हिडन लॉकर्स जे आपण कंपल्सरी करतो की होल्डर्स पण ठीक आहे. सो आणि वॉल माउंटेड जे बेड्स असतात ते हाऊ काय म्हणता येईल त्याला वॉल माउंटेड बेड्स जे आहेत ते आपण करू शकतो पण त्याच्यामध्ये त्या क्वालिटीची जर फिटिंग आपण यूज करतोय तर ते आम्ही रिकमेंड करतो. ओके. वॉल माउंटेड बेड आणि इवन वॉल माउंट डायनिंग टेबल. अच्छा. येस, त्या स्टँडर्ड तुम्ही त्या फिटिंगचे अमाऊंट स्पेंड करणार असेल तरच आम्ही सांगतोय की हे तुम्ही यूज ओके, करा. म्हणजे अदरवाईज can you- त्याच्यामध्ये मेंटेनन्स पण येतो. अच्छा, म्हणजे कुठलं मटेरियल बेटर आहे कुठलं नाही आहे थोडं फिटिंग्स ओके, क्वालिटी. सो हे थोडं एलॅबरेट करू शकता की व्हॉट त्याच्यामध्ये- एक्झॅक्टली यू मीन बाय दिस. त्याच्यामध्ये फिटिंग्सचे कॅटेगरीज आहेत. ओके. जर तुम्हाला वॉल माउंट बेड हवा आहे, स्पेस कमी आहे म्हणून वॉल माउंट बेड हवा आहे, पण तुम्हाला फिटिंग त्यासाठी जर 8,000ची 10,000ची टाकायची आहे तर ती मेंटेनन्स काढते. सो आमचं सजेशन असं त्यासाठी 25,000 ते 30,000ची प्रीमियम फिटिंग यूज करा. ओके. आणि सो टिपिकली क्लायंट्स डोंट अग्री टू दिस. येस, वाय इज दॅट सो? की त्याच्यामध्ये जास्त थोडी अमाऊंट टाकून तर माझा चांगला बेड बनतोय मग मी फिटिंगसाठी इतके स्पेंड का करू. तसं. येस, अच्छा, सो वेन यू से फिटिंग ते जे त्या सॉकेटमध्ये ते फिट होणार आहे येस, फक्त त्याचं ते हार्डवेअर ओव्हरऑल. पार्ट. हां, बाकी बेडचा खर्च तर होतोच आहे. गॉट इट. येस, आणि सेम गोज फॉर द होल लाईक डायनिंग. येस, डायनिंगसाठी पण मी सेम सजेस्ट करतो क्लायंटला की जर फिटिंग प्रीमियम यूज करायची असेल तरच आपण फोल्डिंग डायनिंग करूया. ओके. फक्त ट्रेंड आहे किंवा तुम्ही रीलमध्ये पाहिलेलं आहे करेक्ट. म्हणून डायनिंग फिटिंग फोल्डिंग नको. हां, आता मगाशी आपण हे पण म्हटलं की किचन आजकाल like खूपच छोटे असतात, म्हणजे भले बाकीचे रूम्स त्यातल्या त्यात बरे असतील हां, तर असा कुठला हॅक आहे का, लेट से अ लाईट हॅक ऑर एनिथिंग दॅट यू कॅन सजेस्ट ज्याच्याने ते थोडंसं स्पेशियस वाटू शकतं कुठलीही रूम फॉर दॅट मॅटर, बीट किचन, बीट लिव्हिंग रूम, बीट बेडरूम, लाईक एनी हॅक टू मेक द स्पेस लुक स्पेशियस दॅन द स्टँडर्ड साईज. लाईट कलर्स आपण यूज करू शकतो. जितके लाईट्स कलर तुम्ही यूज करता तेवढा तुमचा एरिया मोठा दिसतो. किचनमध्ये आता नवीन बिल्डरच्या प्लॅनिंगप्रमाणे 7 फूट 8 फूटच विड्थ असते. त्याच्यामध्ये आपली 2-2 फूट तर प्लॅटफॉर्म्समध्ये जाते पॅरलल. मध्ये तुमच्याकडे 3च फूट जागा उरते. त्यामध्ये पण एक मेड आहे, एक आपण स्वतः कोण असतो, लेडी असते, ड्रॉवर्स ओपन करतो. सो ती स्पेस खूप कॉम्पॅक्ट असते. सो तुम्ही तुमच्या घराचं इंटिरियर डिझाईन करताना काय विचार करून डिझाईन केलं आहेत, लाईक द प्लेस वेअर यू आर लिव्हिंग करंटली? ॲक्च्युली माझ्याकडे वेगवेगळ्या थीममध्ये माझं घर झालेलं आहे डिझाईन. ओके. लिव्हिंग रूम जो आहे तो ट्रॅडिशनल आहे. त्यानंतर किचनची थीम आईला हवी होती तशी आहे, थोडीशी ग्रीक थीममध्ये आहे. मास्टर बेडरूम आहे तो पुन्हा मॉडर्न थीममध्ये आहे. ओके. असे वेगवेगळे रूम्स केलेले आहेत सॅम्पल. अच्छा, सो यू आर युझिंग इट ॲज सॅम्पल ऑल्सो, म्हणजे कोणाला काही दाखवायला तसं. हां, म्हणजे ते वेगवेगळे एरिया मी ओके. वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेले आहेत. गॉट इट. सो तुम्हाला तुमच्या घरातली तुमची फेवरेट स्पेस कुठली आहे? माझा डायनिंग कॉर्नर. ओके. सो तिकडे तुम्ही बसून असं थोडे डिझाईन्स आयडिएट वगैरे पण करता हो, का? तिथे खूप छान वाटतं. म्हणजे तिथे एक मला रिलॅक्स वाटतं त्या प्लेसवर. ओके. आता बरेचदा जे काही 2-3 इंटिरियर डिझायनरशी मी बोलले, त्यांचं असं म्हणणं आहे की आउट ऑफ द होल डिझायनिंग प्रोसेस, एक्झिक्युशन प्रोसेस, एक खूप मेजर चॅलेंज सगळ्यांना फेस करायला लागतो, विच इज लेबर. हो, म्हणजे लेबरला ट्रेन करणं, लेबरकडनं लाईक विदाउट एनी डिले काम करून घेणं इज लाईक व्हेरी डिफिकल्ट. सो हाऊ डू यू हँडल युअर टीम? आजच्या डेटला लेबरला आपल्याकडे ठेवणं हीच खूप मोठं चॅलेंजिंग गोष्ट झालेली आहे. कारण लेबरला असं झालेलं आहे की खूप मार्केटमध्ये आजकाल कामं आहेत. सो ते एका जागेवर राहत नाही आहेत. सो लेबरला सर्व गोष्टी पहिलं तर त्यांना टिकवणं, त्यांच्याशी प्रेमाने राहणं, त्यांना टिकवणं आणि नेक्स्ट पार्ट येतो त्यांच्याकडून काम करून घेणं. कारण लेबर जे आता आमचे रेग्युलर लेबर आहेत ते प्रॉपर एक्सपिरियन्स आहेत. सो त्यांना डिटेलमध्ये काही गोष्टी समजावायची गरज लागत नाही आहे. ड्रॉइंग्स प्रॉपर दिले, एक्झिक्युशन केलं, कोऑर्डिनेट केलं की ते काम छान करतात. सो हाऊ डू यू, व्हॉट इज युअर ट्रेनिंग प्रोसेस? म्हणजे एक टेक्निकल प्रोसेस असेल, एक असेल मे बी जस्ट अ स्पीच टॉक की तुम्ही त्यांना मोटिवेट करताय, असं काही
प्रसंग आलेत का जिकडे एक गोष्ट तर मला कॉमन वाटते इतक्या वर्षापासून माझी किंवा खूप सारे डिझायनर्सची मी बघतो असं माझ्या सर्कलमध्ये फ्रेंड्समध्ये की त्यांना किती डिटेल ड्रॉइंग्स आपण दिलेत, ते ड्रॉइंग्स आपण साईटवर वॉलवर लावलेले आहेत, तरीसुद्धा त्यांना आपल्याला ते पुन्हा पुन्हा काही गोष्टी Explain करायला. एक्सप्लेन करावे लागतात. ओके. मग देन हाऊ डू यू हँडल दिस? म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक साईटवर प्रत्येक क्षणी नसू शकता. नाही, पण जेव्हा आपण काम स्टार्ट करतो तेव्हा ते ड्रॉइंग आपण त्यांना सर्व एक्सप्लेन करतोच. आणि त्यानंतर कधी जेव्हा आमची साईट व्हिजिट असते एका साईटवर, समजा आठवड्यातून 2 वेळा, कधी एकदा, तेव्हा आपण पुन्हा ते चेक करत असतो काम झालेलं आहे त्या स्टेप बाय स्टेप. ओके. आणि असं कधी झालंय का की एखादं काम लेट्स से 20-30% झालंय आणि तुम्हाला रिअलाईज झालंय की हे इकडे आयदर नीट बसत नाहीये किंवा तुम्ही जे डिझाईन दिलंय त्याच्या भलतंच काहीतरी केलंय त्या लेबरनी, हां. तर मग हाऊ डू द सिनारिओज प्ले आउट? खूप कमी वेळा असं होतं, म्हणजे 10% म्हणू शकतो मी. मग तेव्हा आम्ही ते ब्रेक करून पुन्हा रिवर्क करतो. पुन्हा करता. येस, ओके. कारण डिझायनरला आम्ही डिझाईन जे क्लायंटला दिलेलं आहे ते आम्हाला फायनल तर त्यांना द्यायचंच आहे. सो आम्ही ते ब्रेक करून पुन्हा नवीन बनवतो. सो स्पीकिंग ऑफ लेबर आणि ट्रेनिंग देम, असे काय काय रिझन्स आहेत ज्याच्यामुळे स्टार्ट टू एंड डिलेज होऊ शकतात? पहिली गोष्ट तर क्लायंटने डिसिजन आम्हाला फास्ट द्यायला हवा. क्लायंट काय करतात की सुरुवातीला आमचं डिझाईन फायनल करतात, त्याच्या आधी ऑलरेडी आपण रेफरन्सेस काढलेले असतात, त्या रेफरन्सवरून आपण पुढे गेलेलो असतो. साईटवर काम चालू होतं, नंतर 20% 30% काम होतं, त्यानंतरसुद्धा ते लोक रील स्क्रोल करतात. म्हणजे ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही आहे, तुम्ही बघा, तुमचं घर आहे, तुम्ही बघू शकता, पण तुम्ही रील्स बघता, पुन्हा ते रील्स आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकता. त्यानंतर पिंटरेस्टचे रेफरन्सेस आहेत, त्यानंतर आमचं स्ट्रक्चर रेडी झालेलं असतं. ओके. मग त्या स्ट्रक्चरमध्ये आम्हाला कुठे ना कुठे चेंजेस करावे लागतात. काही 90 डिग्रीमध्ये आपण जे काम केलं आहे तर ते म्हणतात की इथे आम्हाला राऊंड्समध्ये दे. मग राऊंड्समध्ये जे काम आमचं 1 दिवसाचं आहे ते राऊंडसाठी आम्हाला 3 दिवस लागतात. आणि हा छोटा छोटा टाईम ते लोक कन्सिडर नाही करत. आणि नंतर आम्हाला म्हणतात की 15 दिवस काम लेट झालं किंवा 20 दिवस काम लेट झालं, पण त्याच्यामध्ये हा टाईम, नंतर डिस्कशन, काही फ्लेक्झिबल राऊंड करायचं तर फ्लेक्झिबल प्लाय लागतो, खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी असतात, हार्डवेअर्स चेंज होतात. सो हा सर्व टाईम जो आहे तो कन्सिडर ते लोक नाही करत. ओके. तर ठाण्यामध्ये असे कुठले काही प्रोजेक्ट्स तुम्ही केलेत का? ठाण्यामध्ये ते रेग्युलर प्रोजेक्ट चालूच असतात. ओके. जसं आत्ताही कल्पतरू पार्क सिटीमध्ये जस्ट झाला, तो पण एक्सपिरियन्स थोडा वेगळाच होता. ओके. तिथे AI आणि पिंटरेस्टचा खूप जास्त मॅक्झिमम यूज मला ओके. अनुभवायला मिळाला. ओके. मिसयूज पण. ठाण्यामध्ये प्रोजेक्ट्स तर माझे रेग्युलर चालू असतात. खूप सारे प्रोजेक्ट्स केले, जसं लोधा अमारामध्ये पण एक प्रोजेक्ट केला आहे, तोही खूप छान आहे. तिथे पूर्ण विंटेज थीममध्ये आपण तो पूर्ण घराचं काम विंटेजमध्ये केलेलं आहे. त्या क्लायंटचा रिव्ह्यू असा आहे की आमच्याकडे आलेला प्रत्येक गेस्ट जर तो संध्याकाळी आलेला असेल तर तो म्हणतो मी आज डिनर करतो आणि इथेच राहून नेक्स्ट डे मी माझ्या घरी जातो. ओके. रिस्की आहे म्हणजे थोडं. सुंदर त्यांच्या घरात लिव्हिंग रूममध्ये बार वगैरे केलेलं आहे. ओके. अजून अजून बाकी वेगवेगळ्या एरियाजमध्ये, वेगवेगळ्या ठाण्यामध्ये लोकेशन्सला आपली रेग्युलर कामं चालू असतात. जसं Listed कल्पतरू आहे, कल्पतरू हिल्स आहे, कल्पतरू पार्क सिटी आहे, ओके. रिजेन्सी आहे, लोधा आहे, दोस्ती आहे, ओके. त्यानंतर नौपाडा साईडच्या लोकेशन्स आहेत. अशा वेगवेगळ्या एरियाजमध्ये म्हणजे तुमची स्पेशालिटी रेसिडेन्शियल आहे? रेसिडेन्शियल, येस, Okay. मॅक्झिमम रेसिडेन्शियल, बाकी कमर्शियली आम्ही करतो. ओके. आणि अजून काही नवीन गोष्ट तुम्ही रिसेंटली काय व्हेंचर केल्यात का? तुम्ही मागे म्हणत होतात की तुम्ही सो यू स्टार्टेड युअर जर्नी विथ सेट डिझायनिंग. सो आर्ट रिलेटेड, प्ले रिलेटेड सेट्स पण तुम्ही कधी काळी बनवले होते. येस. सो एनिथिंग न्यू दॅट यू आर एक्सपेरिमेंटिंग करंटली? ॲक्च्युली आफ्टर कॉलेज पास आऊट नंतर मी माझे सर म्हणजे गुरु, म्हणजे ते कायम गुरुच असणार आहेत. मी आज जे बोलतोय किंवा जे प्रोजेक्ट्स करतोय ते त्यांच्या आशीर्वादामुळे, प्रसाद वालावलकर. तर प्रसाद सरांसोबत मी सेट डिझाईनचे खूप सारे प्रोजेक्ट्स केले, जसे नाटकाचे आहेत, काही खूप सारे इव्हेंट्स केले, ॲड्स आहेत, त्यानंतर सिरियल्स. पण इतक्या वर्षाचा माझे ते कॉन्ट्रॅक्ट, सराव, त्यानंतर थोडंसं मी त्यापासून बाजूला होतो आणि इंटिरियरवर फोकस होता. आता रिसेंटली मी आत्ताच या 16 तारखेला एक नवीन गुजराती नाटकाचा सेट डिझाईन केला अच्छा. आणि त्याचं ओपनिंगही झालं.
आणि इतके वर्षानंतर तो छान एक्सपिरियन्स आहे आणि आता पुन्हा त्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मला आवडेल. नाईस. सो रेसिडेन्शियल डिझाईन वर्सेस डिझायनिंग अ थिएटर ह्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? ह्याच्यामध्ये डिफरन्स हा असतो की रेसिडेन्शियल आम्ही डिझाईन जेव्हा करतो एखाद्या घराचं किंवा बंगलोचं इंटिरियर जेव्हा करतो तेव्हा तिथे त्यांना आम्हाला हार्डवेअर फिटिंग्स किंवा ह्या सर्व गोष्टींवर जास्त फोकस करावा लागतो कारण तिथे त्यांना 5 वर्ष 10 वर्ष मिनिमम राहायचं असतं. सेट डिझाईनमध्ये बरोबर. आत्तासुद्धा आपण मध्ये बसलो आहे. हा स्टुडिओचा सेटअपसुद्धा आता आपल्या शूटनंतर ते वेगळा डिझाईन करू शकतात. करेक्ट येस, करेक्ट तो सेट डिझाईनमध्ये टेम्पररी स्ट्रक्चर आहे जे काही वेळेपुरतं मर्यादित आहे. नंतर तिथे आता जो मी रिसेंटली सेट डिझाईन केलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 तासाच्या नाटकामध्ये 4 वेगवेगळे सीन आहेत ओके. आणि ते चेंजिंग टायमिंग त्यांचं एक 50 ते 60 सेकंद म्हणजे मॅक्झिमम अच्छा. 1 मिनिटामध्ये सीन चेंज होतो आणि वेगवेगळा सीन येतो. सो हा डिफरन्स आहे आणि ते टेम्पररी स्ट्रक्चर आहे. करेक्ट. सो तिथे ड्युरेबिलिटी नाही आहे. इथे ड्युरेबिलिटी, वॉरंटी सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरोबर. म्हणजे रेसिडेन्शियल काही डिझाईन करताना मोर फोकस ऑन क्वालिटी येस, क्वालिटी फर्स्ट. आणि थिएटर रिलेटेड सेट्स किंवा म्हणजे असं गणपतीचं सेट वगैरे पण की फक्त प्ले रिलेटेड सेट? सर्वच आलं ओके. आता. सो सेट तिकडे डिझाईनमध्ये मोर सर्वच आलं. फोकस ऑन मुव्हेबिलिटी. मुव्हेबल, इंटरलॉकिंग, हां. त्याचे जॉयनरीज करेक्ट. आणि ते मॅक्झिमम किती कॉम्पॅक्ट ट्रॅव्हलिंगसाठी ट्रान्सपोर्टमध्ये ते किती कॉम्पॅक्टमध्ये बसतं. कारण मी मोठा सेट डिझाईन करून त्याचे फोल्डिंग जास्त असतील तर त्याला 2 ट्रक लागणार. ते मला बघायचं असतं की त्या एका ट्रकमध्ये ते कसं सेट होतंय. करेक्ट. सो फोल्डिंग आयटम्स जास्त असतात. सो जेव्हा तुम्ही लक्झरी होम्स डिझाईन करता तेव्हा क्लायंटचा सगळे स्पेसिफिक आस्क असतो का की मला अमुक ब्रँडच हवा आहे? काही क्लायंट्स असतात की ज्यांना ब्रँडच हवा असतो. जसं की प्लायमध्ये त्यांचं म्हणणं असतं की सेंच्युरीच आम्हाला कंपल्सरी सेंच्युरी प्लाय हवा आहे. लॅमिनेट्समध्ये काही ब्रँड्स आहेत, मरिनो आहे, ग्रीन लॅम्प आहे, ते लॅमिनेट्स यूज करा. हार्डवेअर फिटिंग्समध्ये इनॉक्स आहे, त्यानंतर CNR आहे. असे स्पेसिफिक क्लायंट जे टेक्निकली थोडा स्टडी केलेले असतात त्यांचे रिक्वायरमेंट्स असतात तसे आम्ही ब्रँड्स यूज करतो. ओके. आणि ब्रँडेड मटेरियल्समध्ये वर्सेस नॉन ब्रँडेड मटेरियल्समध्ये खरंच किती डिफरन्स असतो क्वालिटीचा? क्वालिटीचा डिफरन्स एक म्हणजे त्याची काय म्हणतो आपण त्याला पडद्यामागची स्टोरी जर बोलायला गेलो आपण तर असे काही ब्रँड्स आहेत किंवा अशा काही मटेरियल्स आहेत जे मॅन्युफॅक्चरर एकच आहे पण ब्रँडिंग वेगवेगळ्या नावाचं होतं करेक्ट. आणि क्लायंटला वाटतं की मी ह्या ब्रँडचं हे परचेस करतोय. सो प्रत्येक वेळी तुम्ही ब्रँडवर जाऊ नका. जितके ब्रँड आहेत त्यांच्या कधी कधी सर्व्हिसेस लेट आहेत, त्यांची प्रोसेस पण मोठी आहे. तुम्ही मेल करा किंवा तुमची रिक्वेस्ट आत्ता एक्सेप्ट होणार, मग तुम्हाला 48 तासांनी 24 तासांनी कॉल येणार, मग ते मटेरियलसाठी त्यांचा ॲडवायझर घरी येतो, मग ते रिप्लेसमेंट होती. प्रोसेस पण मोठी आहे. बरोबर. सो तुम्ही फक्त टर्नकी प्रोजेक्ट्सच घेता? टर्नकी इज एंड टू एंड, राईट? येस मॅक्झिमम टर्नकी घेतो. ओके. सो फक्त डिझायनिंगवाले प्रोजेक्ट डिझायनिंगवर पण घेतो, डिझाईन कन्सल्टिंगही घेतो. डिझाईन कन्सल्टिंगमध्ये कसं असतं की आपण 4 पार्ट कवर करतो. फर्स्ट तर 2D ड्रॉइंग्स, सेकंड 3D ड्रॉइंग्स, थर्ड जे सर्वात महत्त्वाचं आहे एक्झिक्युशन. त्याच्यामध्ये टीम जी आहे ती पूर्ण क्लायंटची असणार आहे, माझी टीम नाही आहे. बरोबर. जर एखाद्या क्लायंटकडे टीम नाही आहे तर त्यांना टीम आम्ही आमची प्रोव्हाइड करतो. त्यांचे जे पण चार्जेस असतील ते क्लायंटकडून त्यांना पे करतात. बरोबर. आणि चौथा पार्ट असतो मटेरियल सिलेक्शन. सो प्रत्येक मटेरियल आम्ही क्लायंटसोबत जाऊन त्यांच्या लोकेशन्सला किंवा आयदर आमच्या लोकेशन्सला ते आम्ही सिलेक्ट करतो. मगाशी आपण थोडंफार वास्तूबद्दल म्हटलं तसं कलर स्कीम पण काही इम्पॉर्टंट रोल प्ले करते का? म्हणजे हॉलमध्ये अमुकच स्कीम असावी, बेडरूममध्ये अमुक असावी. सो हाऊ इम्पॉर्टंट इज युझिंग द राईट कलर्स फॉर द ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ द हाऊस ऑर मेंटल हेल्थ? ऑर वास्तूप्रमाणे जर पाहायला गेलं तर हाफ व्हाईट कलर किंवा त्या लाईट शेडमधले जे जसं आमच्या एशियन पेंटच्या याच्यामध्ये एल सिरीजमधले जे लाईट्स कलर्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. जे वास्तूप्रमाणे तुम्ही कोणत्याही रूममध्ये कोणत्याही लाईट कलरचा यूज करू शकता. ओके. त्याच्याने काय होतं ओव्हरऑल थोडंसं एरिया मोठा दिसतो, ओके, ॲम्बियन्स चांगला दिसतो आणि वास्तूप्रमाणे ते छान कलर आहेत. व्हॉट एल्स लाईक अजून कुठले कलर्स कुठल्या रूमसाठी स्पेसिफिक असावे का? लिव्हिंग रूमसाठी
तर लिव्हिंग रूम आणि किचनसाठी तर मी एनी टाईम हाफ व्हाईट सजेस्ट करतो. बेडरूमसाठी तुम्ही काही लाईट, एकदम लाईट पेस्टल ग्रीन किंवा लाईट स्काय ब्लू असे कलर यूज करू शकता. ओके. म्हणजे मी ॲक्च्युली रिसेंटली असंच एक आर्टिकल वाचलं आणि असे थोडेफार रील्स पण बघितले जिकडे दे वर टॉकिंग अबाउट कलर सायकोलॉजी टू अट्रॅक्ट अ पर्टिक्युलर थिंग. म्हणजे बरोबर. तुम्हाला वेल्थ हवी असेल तर अमुक कलर ठेवा, हो. हेल्थ हवी असेल तर अमुक कलर ठेवा. तर हो. असं काही आहे का? लाईक डू पण यू ते फॉलो 100% समथिंग लाईक दॅट? ते 100% आपण फॉलोही नाही करू शकत आणि आपल्याला पॉसिबलही नसतं ते प्रत्येक साईटवर. एखादी वॉल करू शकतो. जर एखादी वॉल आपल्याला येल्लो हवी आहे वास्तूप्रमाणे, काही लोक कन्सल्टंट करून स्पेशली आम्हाला देतात लेआउट. ओके. जसं आत्ता माझं एक रिसेंटली बोरिवलीला जो प्रोजेक्ट चालू आहे, तिथे माझ्याकडे पूर्ण वास्तूचा लेआउट त्या क्लायंटने दिलेला आहे आणि इवन कलर पण फायनलाइज केले आहेत. ते कलर्सच आम्ही यूज करतो आहे. लॅमिनेटपासून ते वॉल कलरपासून सर्वच. इवन वॉल पेंटिंग्सपासून. हम्म. आता तुम्ही मगाशी म्हटलात की कुठलाही प्रोजेक्ट असो, वेदर इट इज टर्न की ऑर डिझाईन ऑर जस्ट कन्सल्टन्सी की, आणि तुम्ही हेही म्हटलं की आठवड्यातनं 2-3दा तरी साईटवर जायलाच बरोबर. लागतं. हो. आणि असे ॲट अ टाईम लेट्स से 3-4 तुमचे साईट्स चालू असतील. हो, हो. येस. आणि हेही असतं बरेचदा की बरेचदा क्लायंट्स फक्त विकेंड्सलाच अवेलेबल असतात. सो हाऊ ऑक्युपाईड इज युअर वीक? म्हणजे तुम्ही मागे मला म्हटलं की ओव्हरऑल पर्सनल लाईफ बॅलन्स करणं खूप डिफिकल्ट कारण असतं फॉर इंटिरियर बाकी डिझायनर्स. लोकांसाठी सॅटर्डे, संडे किंवा संडे हा स्पेशली हॉलिडे असतो. पण आमच्यासाठी सॅटर्डे, संडे हा जास्त बिझी दिवस असतो. कारण त्यावेळी क्लायंटला वेळ असतो. सो आम्हाला क्लायंटच्या मीटिंग, त्यांचे मटेरियल सिलेक्शन्स, त्यांना साईटवर घेऊन जाणं किंवा त्यांच्या साईटवर जे काय आपलं काम चालू आहे ते एक्झिक्युशन करणं, डिस्कस करणं, हा आमचा वेळ सॅटर्डे, संडेमध्ये जातो. आणि मग त्याला टाईम लिमिट्स नसतात. मग तुम्ही कधी-कधी असेही प्रसंग येतात की काही क्लायंट्स म्हणतात की आमचं ऑफिस 7 नंतर आम्ही किंवा 8 नंतर फ्री होतो. मग 8 नंतर 9 नंतर आम्ही साईटवर जातो. जेव्हा लेबर किंवा कोणी कधी-कधी टीमही नसते. एक कोणाला तरी मी थांबवतो आणि मग आम्ही मीटिंग डिस्कस करतो. ओव्हरऑल तुमची पर्सनल लाईफ कशी बॅलन्स ठेवता? सो मे बी इट इज लाईक तुम्ही तुमचा दिवस उशिरा सुरू होत असेल बिकॉज इट एंड्स रिअली लेट की नाही, असं असं काही नाही आहे की दिवस उशिरा चालू होतं. कारण सर्व प्रोजेक्ट्स साईटवर लेबल्सचं जाणं टायमिंग जे आहे ते एंट्री टाईम 9-9:30ला ते लोकं साईटवर पोहोचतात आणि कामं चालू करतात. असे पण काही प्रसंग आलेले आहेत की काही क्लायंट असेही आहेत, मी आता नाव किंवा असं बोलू शकत नाही, त्यांच्याविषयी ते ऐकतीलच. पण असेही काही त्यांना माहिती आहे की माझं लग्न आहे. अच्छा. सो त्याच्या 1 दिवस आधी किंवा त्या लग्नाच्या दिवशी विधी चालू असताना सुद्धा मला फोन आलेले आहेत की इधर क्या करना है, ये अभी कैसा होगा. मग लेबर लोकांवर प्रेशर येतं की आमच्या टीमला ते विचारतात की आप दीप सर फोन नहीं उठा रहे, आप उठा के पूछ लो. तर हाही आत्ता मला एक्सपिरियन्स आलेला आहे की माझं तिथे लग्नाचं पूर्ण विधी चालू आहे, त्या टाईमला पण फोन येत आहेत. मग काही फोन अटेंड केलं येस, लग्नात? काही फोन मी अटेंड केले आणि माझा एक पार्टनर आहे, तो काही प्रोजेक्टमध्ये पार्टनर असतो. काही फोन त्याने अटेंड केले आणि कोऑर्डिनेट केलं. सो इंटिरियर डिझायनर्सची लाईफ अशी एवढी हे असते का की अजिबातच वेळ हो, नाही म्हणून मिळत? आहे ना, आता आम्ही कोटेशनमध्ये टर्म्स कंडिशनमध्ये हेही लिहून दिलेलं आहे की संडे मी कॉल अटेंड करणार नाही ओके. आणि बाकी डेजमध्ये 7 नंतर मी कॉल अटेंड करणार नाही, हे मी आता लिहून देतो. ओके. कारण काही लोकं म्हणतात की त्यांचा कधी-कधी 10:30-11ला कॉल येतो. ते म्हणतात मी आत्ता ऑफिसवरून आलो आणि मी आत्ता जस्ट जेवलो म्हणून तुला 11 वाजता कॉल केला, तर आपण आता डिस्कस करूया का? पण मी तेव्हा कुठे बिझी असतो किंवा मी त्या टायमिंगला पोहोचतोय आणि त्या पर्सनल जेवायच्या टाईममध्ये पण अर्धा-अर्धा, 1-1 तास ते लोकं डिस्कशन करतात. मग ह्याच्यावर असं सोल्युशन काय की इज इट लाईक यू हॅव पीपल अंडर यू, ट्रेन देम टू मे बी टॉक टू द क्लायंट्स हो, की? पण फायनल डिसिजनसाठी ते माझ्याशी डिस्कस करतात. बरोबर. जसं सुपरवायझरसोबत काही गोष्टी त्या डिस्कस करतात की ये आप दीप सर से बोल के चेंज कीजिए या मुझे ये चाहिए. बट तोही फायनल डिसिजन नाही देऊ शकत. करेक्ट, करेक्ट. सो हाही ट्रेंड मी खूप बघते आजकाल की सगळ्यांना रीलवर्दी हां. घर हवं असतं मोर दॅन फंक्शनॅलिटी. हो. तर व्हॉट इज युअर टेक ऑन दॅट? आणि तुम्ही अशा क्लायंट्सना अशा वेळेला काय सांगता की म्हणजे इट इज लाईक तुम्हाला दिसतंय की इकडे हे करणं योग्य नाही आहे इन टर्म्स ऑफ फंक्शनॅलिटी, बरोबर. पण क्लायंट इज लाईक नाही नाही मला इथे फोटोज काढायचं, हे छानच येणार आहे. सो हाऊ डू यू हँडल सच सिच्युएशन्स? पहिली गोष्ट तर घर त्यांचं आहे. त्याच्यामुळे तो डिसिजन त्यांचा असतो.
मी कुठलंही डिझाईन घर करताना मी हा विचार नाही करत की हे मी असं केलं किंवा हा रेफरन्स मला आवडलेला आहे तर मी हे डिझाईन बनवतो, माझ्या रीलला जास्त व्ह्यूज येतील किंवा लाईक्स येतील, हा माझा पर्स्पेक्टिव्ह नसतो. मला पहिलं महत्त्वाचं आहे की त्यांच्या लाईफस्टाईलप्रमाणे त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना पण ते घर ॲज अ कम्फर्टेबल असायला डिझायनर हवं. जे तुम्हाला राईट रॉंग वाटतं ते तुम्ही ॲडवाईस नाही करत का क्लायंटला? ॲडवाईस तर करतो की हे जर रॉंग आहे तर रॉंग आहे. बाकीचं त्यांना ते हवं आहे तर मग त्याच्यामध्ये माझा डिसिजन नाही मी घेऊ शकत. ओके. आणि कूल. सो ओव्हरऑल तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन कधी सुरू केलात आणि जे तुम्ही सोशल मीडियावर रील्स वगैरे करता त्याचा कसा रिस्पॉन्स आहे किंवा ते बघून तुम्हाला लीड्स वगैरे येतात का? रिस्पॉन्स तर मला चांगला येतोय त्याच्यावरून. काही असाही रिस्पॉन्स येतोय की म्हणजे काही लहान लहान गोष्टीचे फर्निचर्स किंवा एखादा फक्त बेडरूमचं डिझाईनच करून हवं आहे ते तुम्ही बनवून तुमचे चार्जेस घ्या आणि शेअर, असेही काही येतात. आणि काही चांगले प्रोजेक्टचे रेफरन्सेसही येतात, ते प्रोजेक्ट्सही झालेले आहेत. इवन ठाण्यामध्येही एक रेफरन्स आला होता, तोही आत्ता जस्ट प्रोजेक्ट झाला होता. ओके. सो रेफरन्सेस येतात. सोशल मीडिया हे खूप पॉवरफुल झालेलं आहे आता. त्याचा यूज चांगलाही आहे, मिसयूजही आहे. सो प्रोज अँड कॉन्स ऑफ बिईंग अ सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर. म्हणजे आपण मगाशी हेही म्हटलं की रीलवर्दी कॉन्टेंट वर्सेस फंक्शनॅलिटी, बट असंही आहे की इफ इट ऑल इट इज रीलवर्दी देन आपल्याला त्याचा फायदा होतो ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर. हो, सो व्हॉट त्याचे इज फायदे आणि ते कुठल्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. तसं रील्सचा फायदाही खूप छान आहे आणि तोटेही आहेत. जसं आम्हाला कामं येतात, रेफरन्सेस येतात, हे फायदेही आहेत. आणि क्लायंट आम्हाला एका वेळी 10-10, 15-15 रील्स शेअर्स करतात. त्याचे तोटेही आहेत की सर्व गोष्टी आम्ही नाही करू शकत. आता एक जो प्रोजेक्ट माझा चालू आहे, अजून एक बोरिवलीमध्ये प्रोजेक्ट, त्या क्लायंटचं बजेट आहे की लॅमिनेटमध्येच फिनिश करायचं आहे. टोटल हाऊस त्यांना लॅमिनेटमध्ये करायचं आहे. आणि ते रील्स बघतात जे PU फिनिशमध्ये आहेत, जे सर्व एकदम ऑटोमेशनवाले फिटिंग्स आहेत. आणि त्यांचं बजेट नाही आहे, मग त्याचं 50% बजेट आहे आणि तुम्ही रील्स मला ते शेअर करता, तर पॉसिबल नाही आहे ते. मी प्रत्येक क्लायंटला मॅडम हे पहिलं सांगतो की तुम्ही जे रील्स बघता ते रील्स इंडियन आहेत का हे पहिलं तपासा. ते इंडियन आहेत की अजून कुठल्या देशातले, त्या फिटिंग्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. सो ते आम्हालाही पॉसिबल नाही आहे. सिमिलर आम्ही काहीतरी बनवू शकतो, बट त्याला ती फिटिंग इथे अवेलेबल नसेल इंडियामध्ये तर ते पॉसिबल नाही आहे 100% करणं. तुम्ही आत्तापर्यंत केलेलं मिनिमम बजेटचं काम आणि मॅक्सिमम बजेटचं काम हां, कुठलं आहे, काय आहे म्हणजे? पण माझ्यासाठी मिनिमम बजेट, मॅक्झिमम बजेट असं नाही म्हणता येणार. पण ज्या कामामध्ये आम्हाला फ्रीडम असतो, ट्रान्सपरन्सी असते, पेमेंटचे इश्यू नसतात, मग तो प्रोजेक्ट 5 लाखाचा असू दे किंवा 50 लाखाचा असू दे, तिथे फ्रीडम, ट्रान्सपरन्सी आणि क्लायंटसोबत पेमेंट्सचे टर्म्स आणि टाईम टू टाईम पेमेंट हवं. बट स्टील मॅक्सिमम बजेट काय हँडल केलं आहे सो फार? मॅक्सिमम बजेट 85. ओके. येस. आणि आजकाल बऱ्याच जणांना मिनिमम बजेट होम्स पण हवे असतात, तर हो. एक छान एस्थेटिक फंक्शनल असं घर मिनिमम किती बजेटमध्ये होऊ शकतं? जसं 1 BHK तुम्हाला डिझाईन करून हवा असेल तर विदाऊट सिव्हिल वर्क मिनिमम आपण 6 ते 7 लाख करू शकतो. नंतर नेक्स्ट स्टेप आहे 10 ते 12 लाख. आणि For 2 त्यापेक्षा BHK, येस, नाही 1 BHK सांगतोय मी. अच्छा. आणि अजून लक्झरी हवं आहे ते 15 ते 17 लाख 1 BHK. ओके. सो तुमच्यासाठी कुठली स्पेस हां. एखाद्या घरातली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, नॉन निगोशिएबल आहे? म्हणजे लेट्स से की तुम्हाला 10 लाख दिले असतील आणि क्लायंटनी तुम्हाला फ्रीडम दिलं की हां. यू डू थिंग्स युअर वे, तर अशा कुठल्या 3 गोष्टी तुम्ही डेफिनेटली कराल आणि कुठल्या 2 गोष्टी कम्प्लिटली अवॉइड कराल? तर क्लायंटनी मला फ्रीडम दिलेलं आहे की हे 10 लाख रुपये घ्या आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. तर पहिली गोष्ट तर किचनमध्ये मी कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करणार. ओके. लिव्हिंगमधल्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, मंदिर आणि थर्ड मास्टर बेडरूम, ह्या 3 ठिकाणी आपण कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करणार. कारण किचन ही रोजच्या वापरातली गोष्ट आहे. सो तिथे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कॉर्नर आणि प्रत्येक तुमचे जे स्टोरेज आहेत त्या ठिकाणी ती वस्तू गेली पाहिजे. सो 2 मोस्ट इरिटेटिंग क्वालिटीज इन अ क्लायंट? एक तर जसं मगाशी मी म्हटलं की कोणत्याही टाईमला कॉल करतात क्लायंट. ते हा विचार नाही करत की फॅमिली टाईम असेल किंवा कुठे बिझी असेल.
दुसरं कॉल करणंपर्यंत ठीक आहे. हं. आजकाल क्लायंट कधी काही लोकं तर व्हिडिओही करतात, हं. की त्यांनी कुठेतरी व्हिजिट केलेली आहे आणि त्यांना काहीतरी आवडलं आहे. तर डायरेक्ट व्हिडिओ कॉल करतात. नाही वेळ बघत किंवा मला एक मेसेज करतात, की व्हिडिओ कॉल करण्यासाठी आता कम्फर्टेबल आहेस का? किंवा करू का? डायरेक्ट व्हिडिओ कॉल करतात किंवा साईटवर जाऊन व्हिडिओ कॉल करणार. इव्हन दुसरा एक बॅड एक्सपिरियन्स हा येतो, की जे डिस्कशन तुम्हाला करायचं आहे ना, ते तुम्ही डिझायनरशी करा. तुम्ही लेबर लोकांची कुठल्याही टीमशी काही गोष्टी डिस्कस करू नका. पुन्हा त्या टीमचे तुम्ही नंबर घेऊ नका. हे आम्ही नेहमी प्रत्येक क्लायंटला सांगतो. कारण ते लोकं नंबर टीमचे नंबर घेतात. त्यांच्याशी काहीतरी डिस्कस करणं, त्यांना ते शेअर करणं आणि असंही करतात, की मी ते डिझाईन त्यांना समजवलेलं आहे की नाही हे क्रॉस व्हेरिफाय करतात. अच्छा. तर ह्या गोष्टीमध्ये मिसकम्युनिकेशन खूप होतं. बरोबर. आमच्यामध्ये आणि आमच्या टीममध्ये सुद्धा. सो आमचं काम जे आहे ते आम्हाला करू द्या. तुमचं जे काम आहे ते तुम्ही करायला हवं. बरोबर. अँड हाऊ असाही इम्पॉर्टंट इज ट्रस्टिंग द होल प्रोसेस. ट्रस्टचं जे म्हणाल ना, तर काही आत्ता एक साईटवर असा एक्सपिरियन्स आला होता मला, की त्यांनी स्पेसिफिक ब्रँड्स दिले होते, की जसं सेंच्युरी आहे किंवा फिटिंग्सचे काही ब्रँड्स दिले होते, हार्डवेअरचे हॅफेले होतं. असे काही ब्रँड्स त्यांनी मला दिले होते आणि ते आयटम्स आपण साईटवर मागवलं होतं. सो ते क्लायंट्स त्यावर आलेले जे कोड नंबर्स असतात, ते त्या वेबसाईटवर जाऊन चेक करत होते, की हे ओरिजिनल ब्रँड्सचं कंपनीतून आलेला हा मटेरियल आहे की नाही आहे. तर प्लाय आहे, तर प्लायवर एक कोड स्कॅनर असतो. तो स्कॅन केल्यावर किंवा त्याच्या नंबरवरून वेळ असेल समजतं, की हा त्यांच्याकडे. ओरिजिनल आहे का? तर हे असं करणं योग्य नाही आहे, की जर तुम्ही आमच्यावर ट्रस्ट करता, तर आम्ही सेम ब्रँडचं मटेरियल मी प्रिंट करून तर नाही आणू शकत. बरोबर. त्यांच्याकडे असा खूप वेळ असेल म्हणून करत मे बी बसले असेल, वेळ असेल. कूल. सो एआयचा इम्पॅक्ट आपण बघतो की ऑलमोस्ट अक्रॉस इंडस्ट्रीज झाला आहे, हो. गुड अँड बॅड. हो. तर तुमची इंडस्ट्री किती अफेक्ट झाली एआयमुळे? एआयचे खूप फायदेही खूप आहेत. एआय त्याच्यामुळे आपला खूप वेळ वाचतो. काही गोष्टी आपल्याला सोप्या होतात. पण कधी-कधी असेही एक्सपिरियन्स होतात, की आम्ही जे डिझाईन्स क्लायंट्सला शेअर करतो, तेच डिझाईन क्लायंट तिथे कमांड देऊन त्याला कलर चेंज करणं, इथलं फर्निचर तिथे करणं, असे काही डिझाईन ते स्वतः डिझायनर बनवून आम्हाला शेअर करतात, की हे बघ हे असं होऊ शकतं. हे ते एआयवर बनवतात. तेव्हा त्यांना डोक्यामध्ये हे नसतं, की 2D लेआउट कसा होणार आहे, की इथून वॉकिंग स्पेस आहे का? की हे कसं दिसणार आहे? कुठे आपल्याला ऑब्स्टिकल येतोय? कुठे एज येते? हे त्यांना काही नॉलेज नसतं. इव्हन एआयलाही नाही माहिती, की बरोबर. त्या ऑन साईट ते काय होणार? तो फक्त छान प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न करतो. सो असे काही एआयचे आम्हाला मिसयूज पण दिसतायत. So, तुम्हाला तुमच्या क्लायंटला जर का थोडं नॉलेजेबल बनवायचं असेल तर तुम्ही त्याला अशा काय 2-3 गोष्टी सांगाल? सो दॅट ही कम्स लाईक प्रिपेअर्ड आणि नॉट डू ऑल दीज थिंग्स. पहिली गोष्ट तर डिझायनरवर तुम्ही विश्वास ठेवून त्याला काम देता, तर त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. दुसरी गोष्ट जे डिझाईन्स एकदा फायनल झालेले आहेत, तुम्ही हवं तर स्टार्टला 2 लेआउट घ्या, 3 लेआउट घ्या. डिझाईनचे, प्लॅनिंगचे 2-3 ऑप्शन्स घ्या. ते फायनलाईज झाल्यानंतर त्याच्यामध्ये 10 ते 20% फक्त चेंजेस करा. ओके. तुम्ही 50% चेंजेस करता, 80%. सो आपला तितका टाईम पिरियड जास्त जातो आणि साईट डिले होतात. बरं. आता ह्याच्यामध्येही मला अजून एक उदाहरण तुम्हाला द्यायला आवडेल, की जेव्हा तुम्ही बिल्डरकडून एखादा फ्लॅट घेता, तेव्हा बिल्डरकडून जर तुम्हाला पोझेशन लेट झालं, 2 महिने, 6 महिने, इव्हन खूप लोकांना वर्षानुवर्ष लेट झालेलं आहे. सो तिथे बिल्डरकडे तुम्हाला बोलण्याचा काही ऑप्शन नसतो किंवा तिथून तुम्हाला त्याचं रिटर्न काही येत नाही. पण जेव्हा इंटिरियरचं आमचं काम 1 महिना लेट होतं किंवा 1.5 महिना लेट होतं, तेव्हा क्लायंट आम्हाला सांगतात, की माझा ₹60,000 तिथे रेंट जातोय. तर तुझ्या फायनल पेमेंटमधून आम्ही हे ₹60,000 कट ओह करतोय. शिट. ओके. किंवा आमचा 1.5 महिना लेट झाला तर 90,000 आम्ही आणि हे केलेलं आहे क्लायंटने. इट्स बॅड. ॲग्रीमेंट करू दे किंवा काही गोष्टी आपण करू दे, पण रेफरन्सेसमध्ये क्लायंट्स असतात, ओळखीचेही असतात. सो आपल्यालाही कधी काही बोलता येत नाही काही गोष्टी. सो हे चुकीचं आहे, की तुम्ही डिझायनरचे लाख रुपये देत नाही आणि बिल्डरकडे तुमचे इतके करोडोचे रुपये जे आहेत, तिथे तुम्हाला ₹1,00,000 डिस्काउंट मागता येत नाही. वर्षभर लेट झालं फ्लॅट तरी. अशा परिस्थितीत काय करता तुम्ही? काय ऑप्शन काय असतात तुमच्याकडे? लेट गो ऑफ द पेमेंट. ऑप्शन हा असतो, की मॅक्झिमम कन्व्हिन्स करून मॅक्झिमम पैसे आपले काढण्याचा प्रयत्न करावा किंवा जास्तच काही इश्यू आले तर आम्हाला काही मग लीगल ॲक्शन्स घ्यावे लागतात. असं हाच पण एक केलंय ऑप्शन का आहे. तुम्ही काही? हो, केलेलं आहे. ओके. दुसरा पर्याय नसतो.
कारण तुम्ही अ, ज्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही स्वतःचं स्वप्नातलं घर डिझाइन करून घेता, तिथे तुम्ही राहता आणि त्या व्यक्तीचे तुम्ही 2,00,000 रुपये, 3,00,000, 5,00,000 तुम्ही देत नाही आहेत, तर हे चुकीचं आहे. तर तुमचं ड्रीम हाऊस तुम्हाला डिझाईन करायचं झालं तर तुम्ही काय कराल? कसं कराल? कुठे कराल? ड्रीम हाऊस तर पहिली गोष्ट तर मुंबईपासून 200-300 किलोमीटरच्या हद्दीच्या बाहेर करणार. ओके. कारण मुंबई मुंबई आता खूप असे ट्रॅफिक आणि खूप गच्च भरलेली आहे. सो पहिली तर मुंबईपासून बाहेर सुंदर असं जिथे फक्त नेचर आहे, शांतता आहे अशा ठिकाणी करणार. कुठे म्हणजे असं काही पिक्चर पेंट केलंय का मला डोक्यामध्ये? तसं जव्हारचा एरिया खूप आवडतो. तिथे मला करायला आवडेल. आणि म्हणजे डू यू हॅव बट एनी सेकंड होम. विजन की 5 वर्षात, 10 सेकंड वर्षात, होम. 2 फ्लोरिडी, 3 फ्लोरिडी असं काहीतरी पिक्चर असेल ना तुमच्या डोक्यात? ग्राउंड फ्लोअर फक्त. अच्छा. जे सेकंड होम म्हणजे आपण फार्म हाऊस म्हणून जे म्हणतो तर ते ग्राउंड फ्लोअर आणि त्याचं डिझाईन पण मी ऑलरेडी माझ्याकडे रफ डिझाईन पण रेडी आहे. ते फुल असं केरला लुकमध्ये ओके, आहे, ओके. ट्रेडिशनल. नाईस. आणि घर कमी आणि कार पार्किंगची स्पेस तिथे जास्त हां, असणार. तुम्हाला कार्स आवडतात. येस. म्हणजे तुम्ही एवढे स्नेह देसाईचे वर्कशॉप्स अटेंड करता म्हणून म्हटलं की तुमच्याकडे असं पिक्चर हो, असेल ना रेडी पेंटेड, आहे. व्हिज्युअलाइज येस, करत येस, असतात. येस. आता असं कुठल्या सेलिब्रिटीचं घर आहे का की जे तुम्हाला डिझाईन करायचं आहे किंवा असं काही? किंवा असंही असू शकतं की वेन यू स्टार्टेड युअर जर्नी तुम्हाला असं होतं की मला अमुक स्टेजला अमुक करायचं आहे, तमुक स्टेजला तमुक करायचं आहे. सो इन टर्म्स ऑफ अचिव्हिंग युअर गोल्स, इन टर्म्स ऑफ मॅनिफेस्टिंग, हं, हाऊ हॅज इट वर्कड फॉर यू विथ रिस्पेक्ट टू स्नेह सर्स टीचिंग्स? हं. स्नेह स्नेह सरांच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी फॉलो करतो. पण अजून मला वाटतं की मी प्रामाणिकपणे सांगतो की मी ते 100% फॉलो करत नाही आहे. ज्या दिवशी ते फॉलो करणार 100% ओके. तेव्हा खूप सारे चेंजेस लाईफमध्ये होतील. Okay, so maybe this is a sign and a cue that हो. you can go back and start following Yes. all these things. आता रॅपिड फायरमध्ये रॅपिड फायरची आपण सुरुवात करूया. हं. सो बिईंग अन इंटिरियर डिझायनर, व्हॉट इज द फर्स्ट थिंग यू नोटीस वेन यू एंटर अ स्पेस? नॅचरल लाईट. 3 hacks that can make a small room look big. मिनिमम फर्निचर, लाईट शेड कलर्स आणि फुल लाईट कर्टन्स. Okay. Any celebrity home you would like to design? राजसाहेब ठाकरे. ओके. सो आजकाल हा पण खूप ट्रेंड वाढला आहे की पीपल ऑप्ट फॉर रेंटल होम्स. हां. तर 3 थिंग्स दॅट एव्हरी रेंटल होम शुड हॅव विच आर लाईक अफोर्डेबल अँड टेम्पररी. टेम्पररी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर असं फर्निचर घ्या की जे मुवेबल असेल. जे तुम्ही नंतर तुमचं ओन हाऊस बाय केल्यानंतर तुम्ही ते तिथे शिफ्ट करू सो शकता. फर्निचर. सो व्हॉट इज दॅट वन मटेरियल दॅट यू आर करंटली ऑब्सेस्ड विथ? वूड, व्हॉट काइंड ऑफ वूड? सागवूड. ओके. येस. आणि तुमचं ड्रीम होम तुम्ही कुठे बांधाल? कोकण किंवा केरला. ओके. आणि ते पूर्णपणे ट्रेडिशनल लुकमध्ये असेल. ओके. मॅक्झिमम वूडचा यूज असेल, चिऱ्याचा यूज असेल, नाईस. त्याच्यामध्ये नॅचरल मटेरियल यूज केलेलं असेल. लाईक होल. अच्छा, वन क्वेश्चन. बरेचदा ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन इंटिरियर्सच्या फील्डमध्ये सस्टेनेबिलिटी विषयावर खूप बोललं जातं की व्हॉट काइंड ऑफ मटेरियल यू आर युझिंग, वेदर इट इज रिसायकलेबल, वेदर इट इज सस्टेनेबल. तर व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? पण फ्लॅटमध्ये आपल्याला तेवढा फ्रीडम नसतो. आपण जर बंगलो करतो तर तिथे आपण काही मटेरियल्स यूज करू शकतो, नॅचरल मटेरियल्स. विच यू सेड यू विल यूज इन युअर येस, ड्रीम. वूड किंवा ओके. खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं नॉर्मल आपण मातीने काही गोष्टी बनवू शकतो, चिऱ्यांचा यूज करू शकतो. राईट. जिथे आपल्याला सिमेंट, प्लास्टर, रेती सिमेंट ह्या गोष्टींचा यूज अवॉइड करून आपण तिथे यूज करू शकतो. कूल. सो आय होप तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल. दीपचं जे काही इंस्टाग्राम हँडल आहे ते मी कॅप्शनमध्ये टाकेनच. आणि इफ यू वॉन्ट टू रीच आउट टू हिम फॉर एनी ऑफ युअर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स, कमर्शियल प्रोजेक्ट्स आणि इवन फॉर सेट डिझायनिंग, येस. ही इज अवेलेबल. आणि तुम्हाला जर का त्यांना काही स्पेसिफिक क्वेश्चन्स विचारायचे असेल तर प्लीज फील फ्री टू राईट इन द कमेंट्स. सो सी यू इन द नेक्स्ट वन.